त्याचं रिझन पहिले रिव्हील करायच्या अगोदर मी तुम्हाला रिझन सांगतो का आम्ही का या ठिकाणी आलो. ॲक्च्युली हा प्लॅनिंगमध्ये काहीच नव्हतं. प्लॅनिंगमध्ये वेगळं होतं, ते सायली सांगेल. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. झाले मी तुझी राणी. वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स. तर गाईज कसे आहात सगळे. तर तुम्ही बघत असाल आता आम्ही रेडी वगैरे होऊन निघालोय. तर सकाळी सकाळी गुढीपाडव्याचं शूट केलं, सगळी तयारी केली, बॅग पॅकिंग केली आणि आता निघालोय. कुठे ते सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला पूर्ण कुठे जाणार ब्लॉग आहे ते आम्ही बघावं अजून सांगणार नाही. पूर्ण ब्लॉग बघा. लागेल. मे बी या ब्लॉग मध्ये आम्ही रिव्हील करू का कुठे जाणार आहे. जाणार आहे ते. हा, पण देवदर्शन शेवटपर्यंत वगैरे बघा. खूप झालंय. आता थोडंसं थोडा एन्जॉय करा, trip ला थोडा चाललंय. रिलॅक्स हा. व्हायला पाहिजे म्हणून चाललोय जरा. पण रिव्हील करणार नाही, शेवटपर्यंत बघा. बघा. हा, चला भेटूया पुढे. आता डायरेक्ट एअरपोर्टला. बाय. ट्विनिंग गाईज. All set. Now we are ready to go. मित्रांनो, आता आम्ही आलो एअरपोर्टला. आता लगेजची प्रोसेसिंग चालू आहे. बस लगेजचं प्रोसेसिंग झाल्यानंतर लगेच आपण गेटवरती जाऊया आणि आपण फ्लाय. चल. स्लाइड्स या स्लाइड ड्राफ्ट्स लगे हुए हैं. हमारे सुरक्षा निर्देश पत्र. पोहोचलोय आम्ही आता. कोणता चाललोय. कसा वाटला एक्सपिरियन्स? फर्स्ट एक्सपिरियन्स. खूप काय काय ऐकलं होतं प्लेन मध्ये, काय काय होतं मला काहीच नाही झालं. बाई बेल्ट लावून असं बोलते का मी आपण पडेल खाली. हो, ते समोर जाताना तर मी बोलली बेल्ट टाईट बेल्ट लावले तरी बोलते मी खाली पडेल आता. लूज होता ना पण तो. तर खूप मजा आली सायलीला. सायलीला मजा बघून मला पण आवडला. भेटलाय का बॅगा? चलो येण्यासारखं बॅग हे करत असतो. बघा मॅडम कसे बसलेत मांडी घालून. शूजमुळे तिचा पाय दुखतोय. मांडी घालून बसले मॅडम. काय बोलणार साहेबा.
हॉटेलला तुम्हाला हॉटेल दाखवतो बघा. येस, हा बघा आपला हॉल. टी व्ही पण दिलेली आहे त्यांनी. ओ माय गॉड, जबरदस्त. यो भाई साब, इथं तर मी रोज आंघोळ करणार. मी वॉशरूम मध्ये आंघोळ करायचीच नाही. मला इथं स्विमिंग पूल मध्येच आंघोळ करायची आहे. धमाल. ये बघा स्विमिंग पूल पण मस्त आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण होम टूर आता बघा. हा सरप्राईज. दिस इज टॉवेल आर्ट. यो खतरनाक. ही एक दुसरी गॅलरी आहे. ही छोटी गॅलरी दिलेली आहे त्यांनी. ते मॅटर नाही करत भाई, आपल्याला स्विमिंग पूल मॅटर करतं बस. इथं सायलीकडून विंडो सुद्धा ओपन होत नाही. ही छोटी आहे ती खूप बिग. 2 गॅलरी दिलेत. रूम खूप स्पेशियस आहे. खूप स्पेस पण चांगला दिलेला आहे. आत्ता भाई इथं वॉशरूम. हा कार्यक्रम व्यवस्थित पाहिजे बस. इथं स्वच्छता पाहिजे. हा कार्यक्रम नसेल व्यवस्थित तर मजा नाही येणार. रूम खूप चांगली आहे. कदाचित तुम्हाला पण आवडली असेल रूम. तर आम्ही झालो आहे आता फ्रेश. खूप भूक लागली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर मला चहाची आता खूप तलप लागलेली आहे. चहा कधी पित नाही, पण आज फर्स्ट टाईम वाटतं आहे काय चहा पियाला पाहिजे. तर आज मस्त चहा पिऊया, मस्त गरम गरम भजी खाऊया, मजा येईल. आणि मित्रांनो आज मी एक परचेस केलं आहे. स्टँड, सेल्फी स्टँड आहे. खूप छान स्टँड आहे मित्रांनो. याचं हाईट कमसे कम माझी जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा जास्त हा स्टँडची हाईट आहे. बघा एवढूसाच आहे, पण याला जेव्हा मी तुम्हाला नंतर दाखवेल हा पूर्ण स्टँड कसा किती हाईट आहे याची. ह्याचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकेल. खूप कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आहे आणि मजबूत पण आहे. खूप मजबूत आहे. तर तुम्हाला जर पाहिजे नसेल तर त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. त्या लिंकवरती डायरेक्टली क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही ॲमेझॉनच्या पेजवरती येणार. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर परचेस करा. खूप सुंदर आहे. तर आता आम्ही चाललो आहे चहा पियाला. तर भेटूया चहा पियाची इथं. चला बघा सायली बघा. व्हिडिओ कॉलवर आता जस्ट आम्ही फक्त थोडा रिलॅक्स झालो, फ्रेश झालो. आता जरा बाहेर वातावरणात चाललो आहे. जरा चालतो थोडा, कारण खूप ट्रॅव्हलिंग केली. जरा चाललं तर अजून मस्त वाटेल. तर आता चहा बघतो इथं. चहा भेटायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही कशाची वाट बघता. तुम्ही नक्की कुठं गेलेत तर ते मित्रांनो मी सांगेल, पण कंटिन्यू बघा. नक्की सांगेल तुम्हाला मी. तर आता पहिले चहा पितो, नंतर चहा पिल्यानंतर मग आपण भेटूया. चला. आम्ही आलो आहे आता चहा पियाला. खूप तलप लागलेली चहा पियाची. भेटलंय बाबा शोधून. हां, तर आता चहा पितो. आणि चहासोबत ना मी मस्त बिस्किटचा पुडा, माझा फेवरेट मारी बिस्किट घेतला आहे मी. मला खूप आवडतो मारी बिस्किट चहासोबत. जास्त गोड पण नसतो आणि मस्त असतो. हां जबरदस्त मजा आली. चहासोबत मारी बिस्किट खूप आवडतं. हा मस्त सकाळपासून आता भेटलं. सकाळपासून चहा पिल्याने म्हणून जास्त तलप लागली. आता जेवायला मस्त हॉटेल आहे इकडे बघा. मॅडम साहेबा मॅडम इकडे कॅमेरा पास येऊन व्हेज खातोय आज तुषारमुळे. व्हेजिटेरियन माणूस व्हेजच खाईल ना. आज हिला पण व्हेज. हिला बघू उद्या मस्त. आता बघितलं तिला फिश खायची इच्छा झाली. फक्त ती बाहेरचा मेनू वाचला. मग तुषार मला फिश खायचं. मला आजच खातं. बोलते ना आज सॅटर्डे तर उद्या खाईल. साहेब फिश खाणार नॉनव्हेज. हां बघा आपली मॅच चालू आहे. सगळ्या गोष्टीचा आनंद एकदाच. तर जेवण आलेलं आहे बघा. जेवण खूप जबरदस्त ताट सजवून दिलेले आहे. हा राईस आहे, पापड, रोटी, सलाड आणि हे काय झाले. मला वाटतं सोलकढी लिहिलेलं, पण हे वेगळंच दिसते. हां नाही पण सोलकढीच आहे. सोलकढीमध्ये वाटतं काहीतरी त्यांनी पुदिना बिदिना टाकलेला असतं. आणि हे काय ताक. हा ताक दही. आणि आलू मटरची मटरची भाजी खूप जास्त दिलेली आहे, संपणार नाही. आणि हा दाल तडका
आणि आता लगेच सुरुवात. लिंबू नाही दिलं यार. चला जेवतो आणि आता भेटूया हॉटेलला. चला बाय. आम्ही आलोय आता हॉटेलमधून जेवण. खूप मस्त वाटतंय, पोट भरलं आता, पुढं बरं वाटतंय कारण सकाळपासून मी काहीच नाही खाल्लेलं होतं. आता जेवलोय सकाळपासून. हा, तर आता वेळ आली आहे ती रिव्हीलची की का आम्ही आम्ही कुठे आलो आलोय. कुठे. हा, तर त्याचं रिझन पहिले रिव्हील करायच्या अगोदर मी तुम्हाला रिझन सांगतो का आम्ही काय या ठिकाणी आलो. ऍक्च्युली हा प्लॅनिंग मध्ये काहीच नव्हतं. प्लॅनिंग मध्ये वेगळं होतं, ते सायली सांगेल. प्लॅनिंग मध्ये असं होतं की आम्ही जाणार होतो मनालीला. जाणार म्हणजे ऑलमोस्ट सगळं बुक केलं होतं, जायचं फिक्स होतं. पण आता ज्या लोकेशनला आम्ही आहे तिथे यायची माझी खूप इच्छा होती. पण म्हटलं ठीक आहे चला, म्हणजे मनाली तर आपण जाऊ, तिथे पण बघून येऊ. पण असं झालंय आता काहीतरी की तिकडे आम्हाला न्यूज भेटली की तिथे खूप पाऊस जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलेली तिथल्या स्टाफ कडूनच आम्हाला कळलं खूप की बेस्ट. हा म्हणजे हॉटेल एवढं चांगलं होतं का आम्ही पेमेंट पर्यंत गेलेलं, त्यांनी रिफंड पण केलं. हा, तर म्हणजे तो ऍक्च्युली ओळखीचाच होता, मित्राच्या रेफरन्समध्येच होता, मनालीचाच माणूस होता आणि खूप चांगला माणूस होता. त्यांनी रिफंड केलं. त्यांनी स्वतःहून इन्फॉर्मेशन दिली का इकडचं वातावरण थोडं चांगलं नाहीये, त्यामुळे आम्हाला ते कॅन्सल करावं लागलं. हा, ती कॅन्सल केली ट्रिप. आणि आत्ताचं जे आम्ही ज्या प्लेसमध्ये आलो ती सायलीची खूप इच्छा होती. त्याचं रिझन पण मी सांगतो. त्याचं रिझन असंच आहे का आम्ही एक ग्रुप म्हणून एक प्लॅनिंग केलेला एका वर्षा अगोदर, आणि तेव्हा सायलीचीच इच्छा होती का या लोकेशन गोवा या ठिकाणी यायची. ठीक आहे, सायलीची इच्छा होती पण तिला झालेले चिकन पॉक्स, त्याच्यामुळे आम्ही तेव्हा पण प्लॅन सगळं बुकिंग झालेलं, हॉटेलपासून सगळं बुकिंग झालेलं, तर तेव्हा पण आम्ही प्लॅन कॅन्सल झालेला. आणि तेव्हा ती खूप रडत होती. मला हा गोवा हा प्रकार एवढा आवडत नाही कारण मी नॉनव्हेज नाही खात, काहीच नाही करत, व्यसन पण नाही करत, म्हणून मला गोवा हा प्रकार नाही आवडत. पण हिची खूप इच्छा होती म्हणून गोवा ही लोकेशन आम्ही चॉईस केली. कारण टाइम पण कमी होता आणि गोव्यामध्ये पण ऑलमोस्ट हॉटेल सगळे बुक होते. आणि आम्हाला हा खूप सुंदर हॉटेल भेटला आणि खूप मस्त आहे, स्टाफ सर्व्हिस पण चांगली आहे, म्हणून अजून खूप मस्त वाटलं. तर आलो आम्ही गोव्याला. सायलीची इच्छा ती पण पूर्ण झाली. म्हणजे माझी इच्छा होती इथे यायची, पण असं पण होतं की ठीक आहे मनाली पण आपण ट्राय करूया, कधी गेलो नाही तर. पण असं काहीतरी झालं की इथेच आम्हाला यायला भेटलं, त्यामुळे माझी गोव्याची इच्छा पण पूर्ण झाली आता. आणि फ्लाईट पूर्ण झाली. फ्लाईट, हा, फर्स्ट टाइम फ्लाईटने आली बाई. फुल खुश. तर आताचा पुढचा प्लॅन आम्ही गोव्याला टोटल आहे 3-4 दिवस असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेन कारण तेव्हाच मजा आहे. पण एक मिनिट, ते सगळं रिव्ह्यू होण्यासाठी हा व्लॉग कंटिन्यू बघायला पाहिजे. हा व्लॉगच नाही तर रेग्युलर 3 ते 4 दिवस आम्ही कंटिन्यू दिवसभरात म्हणजे प्रत्येक दिवसाचा आम्ही ब्लॉग टाकायचं ठरवलंय. ते होईल का नाही याची गॅरंटी नाही, पण ट्राय करूया आम्ही का प्रत्येक दिवशी ब्लॉग टाकायचा. आणि असं पण की आम्ही इथे खूप रील्स पण बनवणार आहे, खूप भारी खूप धमाल करणार आहे. खूप सायलीने तर पूर्ण सेव्ह करून ठेवलेले आहेत रील्स, एवढे करायचे आपल्याला. तर रील्सचे डिस्क्रिप्शन पण आम्ही टाकत जाऊ, बघत जावा. जर आवडली रील्स तर प्लीज मोटिवेट करत जावा. कमेंट्स मधूनच आम्हाला तुमचं मोटिवेशन येत जाईल, म्हणून कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक करा. ठीक आहे, तर आता खूप थकलोय, आता मी करणार आहे, झोपायचं नाही, ही झोपणार आहे, पण मला आता करायची एडिटिंग. कारण हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघणार, हा आता टाइम झालेला 11 वाजता, आता मला एडिटिंग पूर्ण ब्लॉग बनवून 1 तर वाजतीलच. तर 1 वाजता मी झोपेल, सकाळी लवकर उठायचं आहे. उद्याचा प्लॅन पण पूर्ण शेड्यूल करून ठेवलेला आहे कारण इकडचं वातावरण खूप गरम वातावरण, म्हणून आमचा प्लॅनिंग असंच आहे का दुपारच्या टायमाला कुठल्या गोष्टी करायचं नाही तर आजार पण येईल. आम्ही एन्जॉय करायला आलोय, रिलॅक्स व्हायला आलोय, असं नको आहे त्याचं रूपांतर आजारामध्ये व्हायला. म्हणून थोडं पूर्ण शेड्यूल केलेलं आहे, शेड्यूलनुसार आम्ही खूप मजा करू. तर बघत राहा कंटिन्यू. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि गुढीपाडवाची रील्स उद्या येणार आहे, अजून ती रील्स झालेली नाहीये, तर उद्या रील्स येईल, ती रील्स पण बघायला विसरू नका. कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये. खूप सुंदर रील्स झालेली आहे. कारण साताऱ्यावरून जो फोटोग्राफर होता तो साताऱ्यावरून आलेला आणि ऑब्विसली श्वेतालीनी मेकअप केलेला होता सायलीचा आणि माझा, खूप छान आहे. तर तो लुक पण बघा. जर रील्सच्या या ब्लॉगमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मला जर रील्सचं लिंक टाकता आलं नाही तर मे बी इन फ्युचर समजा उद्या रील्स आली तर मी ॲड करेल, तर नक्की लिंकवरती क्लिक करा. जर शार्ली ऑफिशियल या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. चला भेटूया पुढं. ओके, बाय, गुड नाईट. उद्या